राज्यात मान्सून पुन्हा एकदा आक्रमक झाला असून अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाने रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला, तर अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे कोकण, घाटमाता आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता यावेळेस हवामान विभागाने व्यक्त केली आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहण्याची, डोंगराळ भागात दरड कोसळण्याची तसेच सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वाढल्याने प्रशासन सतर्क झालं आहे। दरम्यान नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुपारच्या सत्रातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून पालकांनी, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असं प्रशासनाने आवाहन केलं आहे। मुंबई महानगर प्रदेशातही पावसाचा जोर कायम असून काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, पूरग्रस्त किंवा नदीकाठच्या भागात जाणे टाळावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा सल्ला देखील यावेळेस देण्यात आलेला आहे। राज्यातील पावसाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।